नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका. पैसापुराणी आपल्या विशेष आणि सखोल विश्लेषणात्मक बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई महानगर प्रदेशाच्या आर्थिक भविष्यास दिशा देणारा खारबाव आर्थिक क्षेत्राचा महाविस्तार. रिझर्व्ह बँकेचा केंद्र सरकारला विक्रमी लाभांश. पुन्हा वाढलेले पेट्रोल आणि डिझेलचे दर. इराण अमेरिका तणावामुळे वाढलेले जागतिक तेल दर आणि सोनं आणि चांदी बाजारातील मोठी घसरण. तर सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या आर्थिक घडामोडीपासून. महाराष्ट्र सरकारने मुंबई महानगर प्रदेशाच्या आर्थिक विकासाला नवी गती देण्यासाठी खारबाव इंटिग्रेट बिझनेस पार्क अर्थात खारबाव आर्थिक क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तब्बल 34 नवीन महसुली गावांचा प्रकल्प यामध्ये समावेश होणार आहे. यामुळे या आर्थिक क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ 58.52 चौरस किलोमीटरवरून थेट 102 चौरस किलोमीटरपेक्षा अधिक होणार आहे. राज्य सरकारने या विस्तारित भागासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDA ला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केलं आहे. यामुळे आता या संपूर्ण क्षेत्रातील रस्ते, पायाभूत सुविधा, औद्योगिक आराखडे, बांधकाम, नियंत्रण, वाहतूक नेटवर्क आणि शहरी विकासाची जबाबदारी MMRDA कडे असणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, उद्योगांचा वाढता ताण आणि व्यवसायाच्या जागेची कमतरता ही मोठी समस्या बनत चालली असून विशेषतः मुंबई आणि नवी मुंबई परिसरात लॉजिस्टिक, वेअरहाऊस, डेटा सेंटर आणि ई-कॉमर्स हब उत्पादन उद्योगासाठी मोठ्या जागेची आवश्यकता निर्माण होती. याच पार्श्वभूमीवर सरकारने भिवंडी वसई पट्ट्याला नवीन आर्थिक केंद्राच्या रूपाने विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. आधी या प्रकल्पात फक्त 10 गावांचा समावेश होता, मात्र नव्या विस्तारानंतर गावाची संख्या 44 वर पोहोचली आहे. भिवंडी परिसर आधीपासूनच देशातील सर्वात मोठ्या लॉजिस्टिक आणि वेअरहाऊस हब पैकी एक मानला जातो. देशातील अनेक मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या, वितरण केंद्र आणि मालवाहतूक साखळ्या याच परिसरातून कार्यरत आहेत. मुंबई जवाहरलाल नेहरू बंदर, समृद्धी महामार्ग, दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडोर आणि आगामी मल्टीमोडल वाहतूक प्रकल्पाच्या असलेली जवळीक लक्षात घेता या क्षेत्राचा व्यावसायिक महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले आहे. महाराष्ट्र सरकारने राज्याला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याच्या महत्त्वाकांक्षी धोरण हे राबवले आहे. यासाठी उद्योग विस्तार, पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक आणि नव्या आर्थिक झोनची निर्मिती यावर विशेष भर हा दिला जात आहे. खारबाव आर्थिक क्षेत्राचा विस्तार हा त्याच धोरणाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. MMRDA यापूर्वी अटल सेतू, मुंबई मेट्रो नेटवर्क, कोस्टल रोड आणि अनेक शहरी विकास प्रकल्प यशस्वी पूर्ण केले आहे. यामुळे खारबाव आर्थिक क्षेत्राचा विकास देखील वेगाने होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते हा केवळ रिअल इस्टेट प्रकल्प नसून मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्यातील आर्थिक नकाशाला दिलासा देणारा एक मोठा मास्टर प्लॅन ठरू शकतो. नियोजनबद्ध विकास, मजबूत पायाभूत सुविधा आणि मोठ्या प्रमाणातील गुंतवणूक यामुळे भिवंडी वसई परिसरात आगामी काळात महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विकसित होणारे आर्थिक केंद्र उभारू शकते. आणि आता देशाच्या आर्थिक व्यवस्थेला थेट बळ देणाऱ्या आणखी एका मोठ्या घडामोडीकडे वळूया. भारतीय रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला आर्थिक वर्ष 2025-26 साठी तब्बल 2,87,000 रुपयांचा विक्रमी लाभांश देण्याची घोषणाही केली आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा लाभांश मानला जात असून यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीत मोठी भर पडणार आहे. गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेने सरकारला सुमारे 2,69,000 कोटी रुपयांचा लाभांश दिला होता. मात्र यंदा त्यात मोठी वाढ झाली असून आर्थिक तूट नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि वाढत्या सरकारी खर्चाला आधार देण्यासाठी हा निधी महत्त्वाचा मानला जातो. रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालन मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जागतिक स्तरावर वाढत चाललेली भूराजकीय तणाव, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, आयातीवरील वाढता खर्च आणि विविध योजनांसाठी लागणारा निधी यामुळे केंद्र सरकारवर आर्थिक दबाव वाढतो आहे. अशा परिस्थितीत हा लाभांश सरकारसाठी मोठा दिलासा मानला जातो. डॉलर विक्री, परकीय चलन व्यवहार, सरकारी रोख्यांवरील उत्पन्न आणि व्याजातून रिझर्व्ह बँकेला मोठा फायदा झाला. विशेष म्हणजे रुपयावरील दबाव कमी करण्यासाठी डॉलर विक्री करताना बँकेला चांगला नफा मिळाला. याचबरोबर जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे परकीय चलन व्यवहारांमधून देखील उत्पन्न वाढले. यंदा रिझर्व्ह बँकेने कंटिन्युअसली रिस्क बफर 7.5% वरून 6.5% पर्यंत कमी केलं. आर्थिक तज्ज्ञांच्या मते यामुळे सरकारला अतिरिक्त निधी हा उपलब्ध झाला. मात्र रिझर्व्ह बँकेने हा स्तर सुरक्षित मर्यादेत असल्याचं स्पष्ट केलं. या घोषणेनंतर बॉन्ड बाजार आणि शेअर बाजारात देखील सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याचं चित्र दिसून येत आहे.
असे असले तरी मात्र दुसरीकडे देशातील सामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा धक्का हा बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 23 मे रोजी सलग तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात सुमारे 87 पैसे तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ ही केली आहे. गेल्या 10 दिवसात इंधन दरात झालेली ही तिसरी वाढ असल्याने वाहनधारक, मालवाहतूक व्यवसाय आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात मोठी वाढ ही होणार आहे. नवीन दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोल 99.91 पैसे प्रति लिटर तर डिझेल 92.49 प्रति लिटरवर पोहोचले आहे. मुंबईमध्ये हा दर पेट्रोल 108.49 पैसे तर डिझेल 95.2 इतके आहे. चेन्नईमध्ये हा दर 105 रुपये आणि डिझेल 96 रुपये तर कोलकात्यामध्ये पेट्रोल 110 रुपये आणि डिझेल 97 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे 15 मे रोजी जवळपास 3 रुपयांची वाढ ही करण्यात आली होती. यानंतर 19 मे रोजी जवळपास 90 पैशांची वाढ ही झाली होती. आता 23 मे रोजी तिसऱ्यांदा दरवाढ ही जाहीर करण्यात आली. म्हणजेच अवघ्या 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे दर हे जवळपास 5 रुपयांनी महागले आहे. या वाढीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती हे मुख्य कारण मानले जात असले तरी पश्चिम आशियातील तणाव, इराण भोवती निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती आणि होर्मुझ समुद्रधुनीतील पुरवठा यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर हे झपाट्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रति बॅरल 70 ते 72 डॉलर दरम्यान असलेले कच्चे तेल आता 104 ते 110 डॉलर पर्यंत पोहोचले आहे. भारत जवळपास 90% कच्चे तेल आयात करत असल्याने जागतिक दरवाढीचा थेट परिणाम देशांतर्गत इंधन दरवाढीवरती होत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढणार असून त्याचा परिणाम अन्नधान्य, भाजीपाला, बांधकाम साहित्य आणि दैनंदिन वस्तूंच्या किमतीवर होण्याची शक्यता आहे. विशेषतः डिझेल महागल्याने मालवाहतुकी क्षेत्रावरती देखील मोठा ताण हा निर्माण झाला आहे. विरोधी पक्षाने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली असून सामान्य नागरिक आधीच महागाईच्या ओझ्याखाली दबलेले असताना इंधन दरवाढ करून सरकार जनतेशी आर्थिक कोंडी करत असल्याचा आरोप हा केला जातोय. दुसरीकडे तेल कंपन्यांचे म्हणणे आहे की जागतिक बाजारातील वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे त्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ ही नोंदवली गेली. इराणने अमेरिकेसोबतच्या संभाव्य अणुकराराबाबत सावध भूमिका घेतल्याने गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम तेलाच्या बाजारावर दिसून आला. गेल्या काही दिवसात अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे तेलाच्या किमती काही प्रमाणात खाली आल्या होत्या. मात्र इराणकडून करार तातडीने होईल अशी शक्यता कमी असल्याचे संकेत मिळाल्यानंतर तेलाच्या दराने पुन्हा एकदा वरची दिशा पकडली आहे. ब्रेंट क्रूडचा दर हा 103 ते 105 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास पोहोचला तर WTI क्रूड ऑइल हे 96 ते 98 डॉलर प्रति बॅरलच्या दरम्यान व्यवहार करत आहे. मध्य पूर्वेतील तणाव, होर्मुझ समुद्रधुनीतील पुरवठा जोखीम यामुळे बाजारात अधिक संवेदनशीलपणा पाहायला मिळत आहे. जगातील सुमारे 20% तेल पुरवठा या समुद्रधुनीतून होत असल्याने या ठिकाणी कोणताही तणाव निर्माण झाला तर जागतिक इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम हा होतो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिका-इराण चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं म्हटलं होतं. यानंतर बाजारात आशावाद हा वाढला होता. तेलाच्या किमतीमध्ये घसरण झाली होती. मात्र इराणने अद्याप अनेक मुद्द्यांवर मतभेद कायम असल्याचं स्पष्ट केल्याने व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा खरेदी वाढवली. परिणामी तेलाचे दर आणखी मजबूत झाले. जर अमेरिका आणि इराण यांच्यात करार झाला तर इराणी तेलाचा पुरवठा पुन्हा जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणावर येऊ शकतो. यामुळे तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. परंतु तणाव वाढला तर करार लांबला हा पुरवठा अडचणीत येऊन तेल दर आणखी वाढू शकतात. भारतासारख्या मोठ्या तेल आयातदार देशांसाठी वाढते इंधन दर हे आर्थिक आव्हान ठरू शकतात. वाहतूक, उत्पादन आणि दैनंदिन वस्तूंच्या किमतीवर त्यांचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. देशातील सोनं आणि चांदी यांच्या दरात 23 मे 2026 रोजी पुन्हा एकदा मोठी घसरण नोंदवली गेली. जागतिक बाजारातील अस्थिरता, मजबूत होत असलेला अमेरिकन डॉलर आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक तणाव याचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावर दिसून आला. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार चांदीच्या दरात मोठी घसरण ही झाली असून सोन्याचे दर ही नरमले आहेत. आज देशात 24 कॅरेट सोन्याचा दर हा 10 ग्रॅमसाठी सुमारे 1,59,000 रुपयांच्या आसपास राहिला. 22 कॅरेट सोन्याचा दर हा 1,46,000 रुपयाच्या पुढे होता. विविध शहरानुसार या दरांमध्ये किरकोळ फरक हा जाणून येतो. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात घट नोंदवण्यात आली. चांदीच्या दरात मात्र मोठी घसरण ही पाहायला मिळाली. चांदी जवळपास 3,300 रुपयांनी स्वस्त झाली. चांदीचा आजचा दर हा 2,84,900 रुपयांच्या आसपास पोहोचला आहे.
MCX वर देखील सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये दबाव हा दिसून आला. तज्ज्ञांच्या मते अमेरिकन डॉलर मजबूत होत असल्याने व्याजदर वाढीची शक्यता कायम असल्याने मौल्यवान धातूंच्या विक्रीचा दबाव हा वाढला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला सोन्याने विक्रमी उच्चांक गाठला होता, मात्र त्यानंतर नफा वसुली, डॉलरमधील मजबूती आणि जागतिक बाजारातील अनिश्चितता यामुळे दरांमध्ये घसरण ही सुरू झाली. दरम्यान भारत सरकारने अलीकडे चांदीच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आगामी काळात देशांतर्गत बाजारात चांदीचा पुरवठा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी भविष्यात चांदीच्या दरात पुन्हा तेजी येऊ शकते असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहे. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या आर्थिक, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींच्या सखोल विश्लेषणासह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.